व्यासपीठावरती उपस्थित शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंतराव पाटील, इतर सर्व मान्यवर आणि माझ्या जमलेल्या तमाम मराठी बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, खरं तर या व्यासपीठावरती मी माननीय बाळासाहेबांबरोबर लहान असताना अनेकदा आलो. शिवसेना पक्षाची स्थापनाच या शिवतीर्थावरती झाली. त्यावेळेला माझे आजोबा प्रबोधनकार ठाकरे हे देखील इथे उपस्थित होते. माझे वडील श्रीकांत ठाकरे हे देखील उपस्थित होते. आमची माँ ही देखील उपस्थित होती. खरं आज या क्षणाला हे दोन भाऊ एकत्र आल्यानंतर आम्ही आज माझे आजोबा प्रबोधनकार ठाकरे, माननीय बाळासाहेब ठाकरे, माझे वडील श्रीकांत ठाकरे आणि आमच्या माँ आज खरं तर इथे हजर असायला पाहिजे होत्या. हे सगळं चित्र पुन्हा एकदा मराठी बांधवांसाठी, मराठी माणसांसाठी, मुंबईसाठी हा आम्ही दोन भावांनी उभारलेला सगळा लढा इथे नसले तरी वरून पाहत असतील. आज बऱ्याच गोष्टी मी आपल्यासाठी जरा थोडंसं घेऊन आलोय. जाताना पोट भरून जा. अनेक सामाजिक संस्था आहेत, मराठीवरती काम करणारे आहेत, अनेक लोक आहेत, ज्या लोकांनी अनेक दिवस आवाज उठवला या सगळ्या विषयात. मी सर्वप्रथम त्यांचे मी आभार मानतो. दीपक पवार आहेत, त्यांच्याबरोबरचे अनेक सहकारी आहेत, त्यांचे आभार मानतो. अनेक टेलिव्हिजन चॅनलचे आणि वर्तमानपत्रांचे संपादक आहेत, पत्रकार आहेत, त्यांनी गेले काही दिवस जी आम्हाला साथ दिली त्याबद्दल त्यांचेही मी मनापासून आभार मानतो. खरं तर मी 20 वर्षानंतर पहिल्यांदा युती करतोय. आणि त्याच्यामुळे अनेक या युतीच्या सगळ्या अख्ख्या प्रोसेसमध्ये अनेक लोकांना तिकीटं दिली गेली, अनेक लोकांना तिकीटं नाही देता आली, अनेक जण नाराज झाले, जे जवळचे होते, सहकारी होते. काही जणांना वाटलं दुसऱ्या पक्षात जावं, काही नाराज झाले, काही रागावले, काही गोष्टी झाल्या, होतात. त्याला काय, आमच्या पण हातात काही गोष्टी नसतात. पण त्यांना दुखवणं हा काही आमचा हेतू नव्हता. पण तरी मी त्या सर्वांची, जर दुःखी झाले असतील, नाराज झाले असतील, त्या सर्वांची मी दिलगिरी व्यक्त करतो.